बघा, पंतप्रधान देशाचे पंतप्रधान मुंबईत येत आहेत, महाराष्ट्रात येत आहेत, त्यांचा मुक्काम आहे मुंबईत, ही चांगली गोष्ट आहे। नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण आहे। मुख्य म्हणजे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा जो कार्यक्रम आहे, जो प्रस्ताव आहे, तो मान्य झाला। ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे। शिवसेना ही भूमिपुत्रांच्या संघर्षातून निर्माण झालेली संघटना आहे। त्याच्यामुळे भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटील यांचं नाव, श्रमिकांच्या नेत्याचं नाव त्या विमानतळाला देणं हा सर्व महाराष्ट्रातील भूमिपुत्रांचा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या भूमिपुत्रांच्या लढ्याचा सन्मान आहे। दिबा पाटील यांचं नावाला मंजुरी देण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं केलं आणि तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला। नंतर सरकार आमचं राहिलं नाही, पण ह्या कार्याला उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सरकारचा फार मोठा हातभार लागला, याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि आम्ही या विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याचं स्वागत करतो। आता एक एवढीच मागणी आहे, मुंबईच्या विमानतळावर, मूळ विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जे ओळखलं जातं, त्या विमानतळाची ओळख पुसली जाऊ नये, छत्रपतींच्या नावानं ते आहे। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, ह्या विमानतळ परिसरात आणि विमानतळावर आतापर्यंत शिवसेनेनं भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या, तिकडे भूमिपुत्रांचा आवाज राहिला। नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांच्या नावानं गरबा खेळला जाऊ नये, तिथेही भूमिपुत्रांना, मराठी माणसांनाच सर्व प्रकारच्या नोकऱ्या मिळाव्यात, ही आमची मागणी कायम राहील। तसं जर झालं नाही तर मात्र संघर्ष होईल। राऊसाहेब, 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी एक निवेदन काढलं होतं की पंतप्रधानांनी मुंबईत येत आहेत, ते दौरा करतायत, पण काही फाटून घोषणा करू नयेत। अपेक्षा आहे महाराष्ट्रातला जो शेतकरी अडचणीत आहे त्यासाठी एक मोठं पॅकेज पंतप्रधानांनी घोषित करावं। पंतप्रधान येण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी पॅकेज घोषित केलं आहे, प्रधानमंत्र्यांचा भार हलका करण्यासाठी। प्रधानमंत्र्यांनी ह्याच्यापेक्षा मोठं पॅकेज घोषित करण्यास काही अडचण नव्हती। देवेंद्र फडणवीस यांनी 31,000 कोटीचं पॅकेज घोषित केलं आहे। मला त्यांना इतकाच प्रश्न विचारायचा आहे, 9 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे, या 31,000 कोटीची उभारणी तुम्ही कशी करणार? शेतकऱ्यांना हा लाभ कसा मिळणार, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं। जर प्रधानमंत्र्यांनी ही घोषणा केली असती तर हे पैसे केंद्राकडून आले असते। हे 31,000 कोटी किंवा 35,000 कोटी किंवा 50,000 कोटी ही जबाबदारी केंद्राची होती। महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये दातावर मारायला पैसा नाही, कवडी नाही, आणि तुम्ही 31,000 कोटीची घोषणा केली, काही घोषणा केल्या, या पैशाची उभारणी करणार कुठून? तुम्ही कर्जमाफीवर काही बोलला नाही, जी मुख्य मागणी आहे। बाकी तुमच्या घोषणा आहेत त्या प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल की नाही याच्याविषयी लोकांच्या, शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे। त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आंदोलन सुरू केलं आणि 11 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन संभाजीनगरला होत आहे। कारण फडणवीसांचं हे जे पॅकेज आहे ही धुळफेक आहे। ही प्रधानमंत्र्यांच्या समोर कोणी मागणी करू नये, प्रधानमंत्र्यांसमोर कोणी काळे झेंडे दाखवू नयेत,
प्रधानमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवू नये यासाठी केलेली, हे रोखण्यासाठी केलेली ही फक्त धूळफेक आहे. मुख्यमंत्री असं देखील म्हणले की उद्धव ठाकरेंसारखी हातून मदत नाही तर थेट कर्जमाफीसाठी दरखास्त बघा, केली आणि वेगवेगळे हे पहा, आमचे शब्द आहेत ते वापरू नका. मराठी शब्दकोश त्यांनी परत वाचायला घेतला पाहिजे. खूप शब्द आहेत आमच्यावर टीका करण्यासाठी. तसं नसेल तर त्यांना मराठी शब्दरत्नाकर नावाचा एक चांगला ग्रंथ आहे बरं का, शब्दरत्नाकर, आणि तो साहित्य संस्कृती मंडळाकडून त्यांनी प्रसिद्ध करावा. मराठी शब्दरत्नाकरमध्ये असंख्य असे लाखो चांगले शब्द जे राज्यकर्त्यांना आमच्या विरोधामध्ये वापरता येतील, संसदीय शब्द आहेत, ते त्यांनी वापरावेत. तेच ते शब्द आमच्यावर टाकताय तुम्ही. जरा प्रगल्भ व्हा. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, त्यांना मी मराठीत सांगतो, त्यांच्या मराठीत मॅच्युअर्ड व्हा. कळलं? त्यांना प्रगल्भ शब्द कळणार नाही. जरा प्रगल्भ व्हा, प्रगल्भतेचं दर्शन करा. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, लक्षात घ्या. आपण भाजपाचे मुख्यमंत्री नाही आहात. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक मोठा इतिहास निर्माण करण्याची संधी आपल्याकडे असताना आपण अशा प्रकारचं विधानं करता. एक तर विरोधी पक्ष नेता तुम्ही नेमला नाही. हा, तो नेमला असता तर तुम्हाला अधिकार होता विरोधी पक्षांवर टीका करण्याचा. राऊतसाहेब, राज्य सरकारनं 31,628 कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केल्यानंतर आणि कशा कशा स्वरूपात मदत केली जाणार आहे हे काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतरही शिवसेना, उद्धव मुख्यमंत्र्यांनी पक्ष आंदोलनावर अजून ठाम आहे. मी एवढंच म्हणतो, 31,000 कोटीची उभारणी तुम्ही कशी करणार? ज्या सरकारवर 9 लाख कोटीचं कर्ज आहे, जे सरकार स्वतःच कर्जबाजारी आहे, जे सरकार या कर्जाच्या ओझ्याखाली आणि आर्थिक तणावाखाली आहे, ते सरकार 31,000 कोटी रुपये आणणार कुठून? कसे आणणार? याची काही योजना मांडणी का आहे का? अजित पवार अर्थमंत्री आहेत, त्यांना झोप लागत नाही तिजोरी रिकामी असल्यामुळे. ते तळमळत आहेत, पैसे आणू कुठून? कर्जमाफी का केली नाहीत तुम्ही? कर्जमाफी हा सगळ्यात मोठा उपचार होता, तुम्ही त्याला का बगल दिली हे सांगा ना. आज शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर अंतिम सुनावणी अपेक्षित आहे. असीम सरोदे यांचं असं म्हणणं आहे, कदाचित शिंदे शिवसेनेकडून ही सुनावणी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न होतील. नक्कीच. मला वाटतं की आज ही सुनावणी होऊन नाही या बघा, संदर्भातला निकाल पुढच्या काळात अपेक्षित आहे. 16व्या क्रमांकावरती हा आमचा खटला आहे. साधारण 16 क्रमांकावरचा खटला हा सुनावणीसाठी घेतला जातो, बरोबर आहे. अजूनपर्यंत त्या लिस्टमध्ये हे आहे. त्यामुळे माझी अशी एक भूमिका आहे, आज अमित शहा कुठे आहेत ते आम्हाला पाहावं लागेल. हा खटला शिवसेना विरुद्ध अमित शहा असा आहे. हा खटला जो आहे हा शिवसेना विरुद्ध अमित शहा असा असल्यामुळे अमित शहा नक्की कोणती यंत्रणा या क्षणी वापरतायत त्यावर आमचे लक्ष आहे. पण ज्या न्यायदेवतेवर आम्ही सातत्याने विश्वास ठेवला, तो विश्वास ढळेल अशी कृती न्यायदेवता आज करणार नाही, अशी आम्ही आशा बाळगतो.